माझा एक प्रश्न आहे, 28 फेब्रुवारीला टॅप बंद झालेला आहे, तो टॅप चालू करणार का? दुसरी गोष्ट, मेडिकल बिल बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे. शिक्षकांनी कर्ज काढले, सोसाट्या काढल्या, आपल्या दवाखान्याचे बिल पेड केले, म्हणजे शासनाने पैसे देत नाही आणि वेळेवर पगार होत नाही. त्यामुळे आमचे शिक्षक हतबल झालेले. जे शिक्षक रात्रंदिवस ज्ञानदानाचं काम करतात त्यांना वेळेवर पेमेंटही मिळत नाही, मेडिकल मिळत नाही, फरक बिल मिळत नाही. माझा प्रश्न असा आहे, तो परत टॅप ओपन करणार आहात का? दुसरा प्रश्न असा आहे, न्यायालयीन प्रकरण आहे, न्यायालयीन प्रकरण सुद्धा अजून पास झालेले नाही, ते पहिले काढण्यात यावे. दुसरी गोष्ट, उपसंचालकांनी 28 फेब्रुवारीला टॅप बंद केला आहे, संचालकांनी 1 मार्चला बंद केला आहे, आणि हे दोन्ही टॅप चालू जर झाले तर नक्कीच आमच्या शिक्षकांचे देय मिळतील. दुसरी गोष्ट, साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये 1000 कर्मचाऱ्यांचे पगार पेंडिंग आहे, 1000, आणि किरकोळ काहीतरी 8 काढणार आणि बिल पेंडिंग ठेवणार. ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. 1000 शिक्षकांचा पगार कधी होणार आहे? तिसरी गोष्ट, शालार्थ आयडी संदर्भात, शालार्थ आयडी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. अद्याप शालार्थ आयडी उत्तर महाराष्ट्रामध्ये एकाही शिक्षकाचे मिळालेले नाही. काही लोकांचे जुने शालार्थ आयडी मिळालेले आहे, पण त्यांचा टॅप टाकला जात नाही. हे किती दिवसात होईल अशी माझी अपेक्षा आहे. सन्माननीय सदस्य दराडे साहेब, आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत, कायद्याच्या नियमाच्या चौकटीत ज्या ज्या असतील त्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. परंतु बेकायदेशीर कृत्य कोणीही करू नये, हे पण मी आजच्या या बैठकीच्या निमित्ताने सूचित करू इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन बिल असल्यामुळे याचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे आणि वेळापत्रकासाठी शेवटची तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी परत एकदा सांगू इच्छितो की नियमाप्रमाणे ज्याचंही कोणाचं काम असेल तर ते बिलकुल थांबवू नका, असं सर्व विभागाला सूचित करण्यात आलेलं आहे. आणि चुकीचं बिल कोणी सादर पण करू नका, असं पण मी विनंती आवाहन केलेलं आहे. थकीत बिल सादर करायचं राहिलेलं असेल तर 8 दिवसांच्या करता टॅब आपल्याला उपलब्ध करून देता येईल. ठीक आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे बिल आणलंय, उद्देश चांगला आहे, तरतुदी आता दंड बिंड त्या संस्थावर आकारणार, काय परिस्थिती आहे यावर चर्चा केलीच पाहिजे. ठीक आहे, मागचं बिल होतं, त्याच्या काही सुधारणा आणल्यात, खंड सुधारणा आणल्यात. अध्यक्ष महोदय, एखादं बिल ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस अनेक गोष्टींना त्या बिलाच्या अनुषंगानं चर्चा होते. खरं तर राज्यामधील या खाजगी संस्था जेवढ्या आहेत, शाळा आहेत, अलीकडे या संस्थांमध्ये झालेला जो काही गैरप्रकार आहे, नोकर भरती आहे, आयडी घोटाळे आहेत, हे सगळंच माहित आहे की नाशिक या नागपुरातील एक तिथला वाघमारे नावाचा अधिकारी, एक गोव्यामध्ये 3 रिसॉर्ट आहेत त्याचे, हे सुद्धा आपण माहिती. काय कारवाई झाली? आज इथे आपल्याला सांगताना या सुधारणा करत असताना ज्या संस्थांचं मूळ गाव कुठे घालायला पाहिजे, मूळ गाव तिथे घालायला पाहिजेत. या शाळांमध्ये शिक्षक भरती करत असताना ते मेरिटचे शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त केले गेले पाहिजे. पण संस्था चालकांनी बोगस शिक्षक दाखवून त्यांनाच त्या ठिकाणी नियुक्त केली की ज्यांच्यापासून पुढची पिढी उद्ध्वस्त होईल, बर्बाद होईल. मग हे इथे हे सुधारणा आणत असताना याबरोबर त्याही सुधारणाची आवश्यकता होती. आणि यामध्ये ज्या संस्था चालकांना याच्यामध्ये सुधारणामध्ये सांगितलं उद्देशामध्ये की आपण, अध्यक्ष महोदय, की आपण म्हणालात ते ठीक आहे, बिलाची मर्यादा जरी मर्यादित असली तरी पण शिक्षण विभागामध्ये दादाभाऊंनी जे काही पाऊल उचललं त्यासाठी लागणारी व्यवस्था माननीय मंत्र्यांची महोदयाकडे आहे का? तुम्ही सांगा. त्या नागपूरच्या असेल, नाशिक असेल, ज्या पुण्याचा उपसंचालक त्याला संचालकाचा कारभार दिला, सगळ्यात घोटाळेबाज व्यक्ती, मी नाव घेत नाही, तुम्हालाही माहित आहे, प्रमोशन देऊन टाकलं, तो त्या दोनही कारभार बघतो, तो शिक्षणाधिकारी नाही. आणि विषय काय आहे? तुम्ही विद्यमान शाळेमध्ये उच्च बघा, यामध्ये 5 ते 10 लाख रुपयाची तुम्ही दंडाची तरतूद केली. ज्या संस्थांमध्ये पूर्णतः तुम्ही
या सगळ्या संस्थांची शिक्षण विभागाने ठोक तरतूद केली पाहिजे आणि ठोक तरतूद करून या सगळ्या संस्था जिथे शाळा सुरू आहे त्याचं एक ऑडिट तर करून घ्या, एक ऑडिट करून घ्या. तुम्हाला वस्तुस्थिती या ठिकाणी पुढे तुमच्या नजरेत येईल. ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुधारणा करत असताना त्याचं ऑडिट जर केलं तर तिकडे काय व्यवस्था निर्माण आहेत, शिक्षकांचा दर्जा काय आहे, शाळातील सुविधा काय आहेत. आज तुम्हाला सांगतो माननीय मंत्री महोदय, रिक्त जागा भरल्याच जात नाही. खाजगी शाळा फार कमी भरल्या जातात, त्या रिक्त आहेत ते रिक्तच आहेत. आता तर अलीकडे या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पण येण्याचे झाले, कमी झाले. पुन्हा नवीन शाळा त्यामध्ये तुम्ही सुधारणा केली की नवीन शाळा सुद्धा आपल्याला मान्यता करता येईल. तो कशाला पाहिजेत नवीन शाळा द्यायची? ज्या जुन्याच आहेत त्याच शाळा चालू शकत नाही, तिथेच विद्यार्थी मिळत नाही, तिथेच शिक्षक उपलब्ध नाहीत आणि पुन्हा नवीन शाळा त्यामध्ये जर भर घातली, तुम्ही बघा त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन आहे की उद्या नवीन शाळा मंजूर करून घेता येईल किंवा देता येईल. मग याची आवश्यकता आहे का? हा सुद्धा प्रश्न या बिलाच्या निमित्तानं निर्माण होतोय. म्हणून माझी एवढीच आपल्याकडे मागणी आहे, अधिक यावर भाष्य न करता तुम्ही बिलावर म्हणाल तसा अर्जुनरावना विचारतोय, बिलवर बोलायचं. तुम्ही आमच्या खडसे आपणच बसू, सगळं तुम्हाला माहित आहे, जाऊ देते. त्या ठिकाणी एवढीच माझी मागणी आहे की आपली मागणी मंत्री महोदयाकडे, हे बघा यामध्ये एक ऑडिट करून घ्या, पण जिथे शिक्षकांच्या संदर्भात गोंधळ होऊन त्या शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत त्यावर एक तुम्ही ऑडिट करून घ्या. आणि या बोगस शिक्षक जे काही लागलेत, आता काढल्या गेलेत, काही काढले जात आहेत, आणि त्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्याला कुठेही, तो कोणाच्याही बाजूचा असू दे, मध्यंतरी राजकारण झालं या विषयाला घेऊन, काही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला न पाठीशी घालता या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आपण ठोस पाऊल उचलावं अशी या बिलाच्या माध्यमातून आमची मागणी आहे.